तर मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही आता जातो आहे खाली मळ्यात फिरायला. म्हणजे तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे कुळीद, मूग, चवळी असं वेगवेगळं काही ना काही दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण मळ्यात. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे खाली मळ्यात. हे बघा तुम्हाला दाखवतो. ही आहे मटकी. यावून धरली नाही, आता ही आले रुजून, अजून थोड्या दिवसांनी धरेल. हे बघा सगळीकडे काय ना काय वेगवेगळं पेरलेलं आहे इकडं. आम्ही आला होता असं खाली माळ्यात फिराय, बघूया काय शेंगा वेंगा आहेत का म्हणून झाली. तर हा एक कुळीद, कसा भरपूर काय ना काय तुम्हाला दाखवतो. तर संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आम्ही आला होता खाली. हे बघा हे पण कुळीदच आहे, अजून फुलला नाही, थोड्या दिवसांत फुलेल. हे बघा हे झाड आहे मोहरीचं, माहिती असेल. मोहरी फुलली आहे, थोड्या दिवसांत पिकल. आणि हे इकडं आहे समोर तूर. धरली नाही तूर, पण फुलले आहेत. संध्याकाळचा किती भारी वाटतं ना खाली आल्यावर. आणि इकडे पलीकडे आहे नदी आहे खाली, आणि त्याच्या पहिल्यासाठी गाव आहे वांगणी. तर तुम्हाला मी आता तुरीची शेंग दाखवतो, धरली असली तर. नाही धरली नाही, हे बघा फुलली आहे, फक्त धरली नाही. तुरीचं झाड बघा, माहिती असेल तुम्हाला. तर तुम्हाला मी आता मूग दाखवतो. इथं मूग आहेत बघा, हे आहेत मूग धरले आहेत, म्हणजे पिकली पण आहेत थोडी. मुगाची शेंग पिकली आहे, त्याच्यावर आकाडी मारलेली आहे, कीड लागते म्हणून. हे मूग आहे, आणि याच्या आजूबाजूला सगळं कुळीदच आहे. तर बघा इथे कुळीद पण धरले आहेत, म्हणजे शेंगा आल्यात कुळीदाला. शेंगा आले आहेत, तर पिकले नाहीत अजून, कोवळे आहेत. जातो पुढं, अजून खूप काही ना काही दाखवण्यासारखं. ते बघा इथे पण मुगच आहेत, इथे धरले नाही आहेत. पुरा खालपर्यंत सर्व मुगच आहेत इथे पण. हे बघा हे कोळीत सुकला, म्हणजे रुजून आला नाही बरोबर, कीड लागली त्याला. हे बघा चवळीच्या शेंगा दिसत नव्हत्या कुठं, पण इथं हात रुजून आल्या कुठं नाही कुठे. चवळीच्या शेंगा धरल्या आहेत. तुम्हाला आता मी चणं दाखवत आहेत. इथे शेंगा आहेत चवळीच्या. हे बघा चणा पेरलेला आहे तिथे. धरले नाहीत, पण धरले आहेत चणे. हे बघा चणं धरले आहेत खाली. हे बघा हे आहेत चणं. त्याला दाखवायचं म्हणलं बोलून दाखवतो. ते बघा चण्याची शेंग सोडली, त्याच्यात मी 2 होते चणे. बघा तसेच खूप आहेत, धरले नाहीत अजून एवढे, कुठं ना कुठं धरले आहेत. बघा सर्व चणा आहे, मुळा पण आहे. तुम्हाला मुळा दाखवते. मुळा पण धरला आहे, काढून दाखवते. मुळा मोठा वाढला नव्हता. चणा इकडे सर्व कोळीदच आहे, इकडे कोळीद आहे. तुम्हाला आता मी तुरीची शेंग दाखवतो. चला, खरंच बघा किती वाढले. अजून वनवा गेला नाही म्हणून सगळा जळाला असता. पावसाळ्यात तर खूप गच असतं इकडं. ते तुम्हाला तूर दाखवतो आता. ते बघा तुरीची एक पुरा मळीच आहे पेरलेली, वाढले बघा किती. ते आहे तूर.
गच्चाड धरा मी धरलं नाही तुरीच्या शेंगा फुलली आहे फक्त. तर मित्रांनो याच्या आतमध्ये मधाचं पोळं पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे एकदम गच्चाडात नाही लागता. मधाचं पोळं. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आता ते मधाचं पोळं दाखवलं ते काढलेलं आम्ही बघा. ते काढून पाहायला आहेत मास्क आहेत थोडी त्याच्यावर. आम्ही आता त्याला बघूया मध आहे का त्याच्यात. तर बघा मधाचा पोळा काढलेला आता म्हणजे मध बी आहे काय बघायला नाही. मास्क झालेली सगळी आत्ता झाला. एक ह्याच्यात होता आपल्या तुरीच्या शेंगेत होता म्हणजे झाडात नाही त्या काढलेला आहे. तर निघालेल्या आहेत घरी जाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ही मटकी आहे इकडं. तिकडं कुळीज आहे. तिकडं मूग आहेत त्या साईडला. त्या साईडला पण कुळीज आहेत. इकडं मूग आहे तिथं. संध्याकाळचं कसं वातावरण भारी वाटतं. हे बघा मधाचा पोळा आता काढला ते खाता येतो दोघंजण. हे बघा भाऊ दाखव बरं का. बघा मधाचा पोळा खाता आता काढलेला. हे बघा आता काढला मधाचा पोळा. तर मध कमी होता म्हणजे उठून जायला झालेला थोडा. तर आता आम्ही निघालात घरी. संध्याकाळचं एकदम वातावरण एक नंबर वाटतं. गार वातावरण. आता मंदिरात जाऊ जरा पाणी बी पिऊ नंतर घरी जाऊ. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. हे बघा संध्याकाळच्या इथं खेळायचं होता. बघा टायर दिसत असेल. आणि इकडे खेळायचं होता संध्याकाळचा. तर आज कोण पोरं नव्हती म्हणून आज आलेला नाही. तर आज आम्ही गेला होता खाली माळ्यात. तर बघूया शेंगा बिंगा भेटतात काय. तर भेटल्या. आणि इकडे पावसात तर खूप पाणी असतं तुम्हाला माहिती असेल. आता आम्ही मंदिराजवळ आलो आहे. ते आमचं वाडीतलं मंदिर दीनादेवी गांगेश्वराचं. तुम्हाला आतला मी व्ह्यू दाखवतो मंदिराचा आतला. आता आलेले आहेत मंदिरात. हे आहे आपल्या मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये संध्याची पोरे येतात कबड्डी खेळायसाठी आणि क्रिकेट पण खेळतात. हे आपलं मंदिर. इथं होळीचा मांडा आहे म्हणजे होळी दिवशी इथं होळी उभी केली जाते. आणि एक तिथं खाली चव्हाट्यावर मंदिरात आलेलं आहे. देवाचं दर्शन घेऊन बाजूचा परिसर मंदिराच्या. तर मित्रांनो आता मी आलेत मंदिरात. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.